श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज मी भरली वांगी बनवलेली होती। असं पूर्ण सुक्कं वांग नाही बनवलं, थोडंसं असं रबरबीत बनवलं, पण चवीला एकच नंबर झालेलं होतं। 40 रुपये किलो वांगी आणलेली होती। आणि आज सकाळी मी लवकर उठलेले, कारण की गॅस जो आहे तो गॅस मिळाना झालेला आहे। आणि जो DOC नंबर आहे तो आल्याशिवाय काय गॅस ते देत नाहीत। आणि काल नंबर आलेला, पण काल हे काय नव्हते, त्यामुळं मग आज सकाळी आता श्रीला उभा करायचं लवकर। आणि जे आता सकाळी जर 6ला उभा केला तुम्ही, तरच तुम्हाला जवळजवळ 12-1 वाजता गॅस मिळतो। एकदा संध्याकाळी 10 वाजतासुद्धा गॅस वाटप चालू आहे, म्हणजे गॅसची एवढी बोंबाबोंब चालू आहे। चला, आज मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पायनॅपल शिरा। थोडा जास्तच बनवणार आहे, कारण आवडीने खातात, त्यामुळं जास्त बनवणार आहे। आणि मी तेलातला बनवणार आहे। इथं तुम्ही तूप वापरला तरीसुद्धा चालेल, तुपातला तर खूप टेस्टी होतो। तूप आणि दूध वापरला तरीसुद्धा चालेल। तेलातला वापरत असताना तेल मात्र जास्त घालायचं, कारण रवा भिजेल इतकं तेल आपल्याला घालावं लागतं। आणि दुसरीकडे पाणी ठेवलेलं आहे मी शिऱ्यासाठी, कारण रवा इकडं भाजला की मी लगेच त्यात पाणी ओतणार आहे। रवा इतका भाजायचा की तो आपल्या हाताला अजिबात चिटकला नसला पाहिजे, इतपत रवा आपल्याला भाजायचा आहे। म्हणजे रवा भाजताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही। बघू शकता तुम्ही, आत्तासुद्धा माझ्या हाताला रवा चिटकत नाही, एवढा रवा व्यवस्थित भाजलेला आहे। तरीसुद्धा मी अजून एक 5 ते 10 मिनटं रवा भाजणार आहे, कारण जेवढा रवा तुम्ही चांगला भाजाल तेवढा तुमचा शिरा एकदम व्यवस्थित आणि मऊसूत असा होतो। आणि चवीलासुद्धा एक नंबर लागतो। बघू शकता तुम्ही किती मी रवा भाजलेला आहे, रव्याचा कलर पूर्ण बदललेला आहे। आणि त्यानंतर गरम गरम पाणी उकळलेलं मी त्यामध्ये ओतलेलं आहे। कडकडीत पाणी ओतायचं, गार पाणी अजिबात ओतायचं नाही। गार पाणी जर तुम्ही ओतला तर मग तुमचा शिरा कामातनं गेला म्हणून समजा। आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि हे आहे पायनॅपल इसेन्स, 45 रुपयाला काहीतरी ती बाटली आहे, पण इसेन्स खूप छान आहे, चवीला तर एक नंबर आहे। आता ते बाटलीचं जे वरचं टोपण होतं त्याला होल पाडून असं काढता आलं असतं, पण त्याने खूप गळतं आणि सगळं टोपणसुद्धा ते घाण होतं। आणि बाहेर जर तुम्ही ठेवला असं म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे, तर आणि ते गळत राहतं। त्यामुळं मी तिथनं काही ते टोपण म्हणजे फोडलंच नाही, डायरेक्ट टोपण काढलं आणि ओतलं आणि परत पॅक करून ठेवलं। आणि कलर बघा किती छान आलेला आहे। अजून साखर घातलेली नाही, साखर घातल्यावर आणखीन छान कलर येतो। आणि साखर तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालायची। आता मला कसं सारखं करून करून आमच्यात सवय झालेली आहे, त्यामुळं अंदाजाने मी साखर टाकत असते आणि ती परफेक्टसुद्धा होते। आणि त्यानंतर वेलची पूड वगैरे घालायची आहे यामध्ये। खूप छान आणि मस्त शिरा झालेला। अशा पद्धतीने नक्की शिरा करून बघा। आणि हे सगळं साखर मिक्स करायची आणि त्यानंतर एक 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून जो रवा आहे तो सगळा पूर्ण असा फुलून येतो। आणि किती मऊसूत शिरा आपला झालेला आहे, अजिबात गिच्च झाला नाही, एकदम असा मऊसूत शिरा झालेला आहे। आता झाकून ठेवायचं आणि 5 मिनटानं उघडायचं, परत हलवायचं, परत झाकायचं, असं एक 2 ते 3 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची। खूप छान शिरा होतो। रात्री बनवायचा होता मला, कारण की काल सोमवार होता, त्यामुळे म्हटलं निवदाला वगैरे होतो आणि रात्री बनवायचा होता, पण रात्री काही ते झालंच नाही। आणि मँगोचा वगैरे फ्लेवर घालण्यापेक्षा पायनॅपलचा शिरा खूप छान आवडतो आणि मला तर तो खूप आवडतो। कार्यक्रमामध्ये सुद्धा मी खूप आवडीने हा शिरा खाते। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना शुभ सकाळ सर्वांना। आणि स्वयंपाक माझा सगळा झालेला, चपात्या तेवढ्या राहिलेल्या आहेत। पायनॅपल शिरा आज मी बनवलेला आहे। खूप दिवसापासून बनवायचं असं ठरवलेलं, पण ते होत नव्हतं। आता ही टिकली लावल्या बघा, ही खूपच लहान वाटत आहे, मोठी लावली तर लई जास्त मोठी वाटते आणि लहान लावली की लहान वाटते। गॅस टॉकीचा एवढा गोंधळ झालेला आहे, काय विचारा नको। बुकिंग केल्यानंतर 5 ते 6 दिवसानं DOC नंबर येतो, तर तो काल सकाळी आलेला आहे आमचा। काल तर हे काही नव्हती, कारण रविवारी संध्याकाळी कामाला गेलेली, ते काल दुपारी आले 4 वाजता, ते तर काय नव्हते। आणि
तिथं कसं आहे तर लाईनीत जाऊन उभा राहायला लागतं नंबराला. जवळजवळ रोजचे 150 ते 200 नंबर आहेत, त्यात जाऊन उभं राहावं लागतं. तर म्हणलं आज आता त्यांची 3 ते 11 आहे. मग आज सकाळी श्रीला 5:30ला म्हणजे उठवलं, आंघोळला पाणी दिलं, आंघोळ वगैरे केला आणि चहा चपात जरा खा म्हणलं आणि जा म्हणलं. सकाळी 6 वाजल्यापासून मूल माझं हॉकीच्या नंबरात उभारलेलं आहे आणि आत्ता नंबर आलेला आहे. सकाळी 6ला जाऊन सुद्धा 15वा नंबर आमचा होता. लोक कधी आले असतील विचार करा. आणि आम्ही जवळ आहे, म्हणजे आमच्या इथनं ते जवळच आहे, तरीसुद्धा 15वा नंबर आमचा होता. आणि आता सगळं लिहून वगैरे घेतले वाटतं. आधी ते DOC नंबर वगैरे सगळं घेतात आणि त्यानंतर मग पैसे घेऊन टॉकी देतात. तर अशी बोंबा आहे गॅस टॉकीची. कशाला हे युद्ध करतात आणि काय करतात काय माहीत. काय ह्यांचं युद्ध व्हायला आले खरं, सगळ्या पूर्ण जगाला त्याचा डोके झालेले आहे. अवघड आहे. आता मी चपात्या तेवढ्या करणार आहे. मी पण लवकर उठलेली, त्यामुळे माझी पण आज कामं पटाटा सगळी झालेली आहे. उठल्या आंघोळ केली, कपडे धुतले हातासरशी आणि त्यानंतर आले, भांडी घासले. रात्री जर भांडी घासा नव्हती, ती भांडी घासली आधी, सगळं लुटून काढलं. तोपर्यंत हे आलेले, मग यांना आंघोळा पाणी दिलं, चहा जरा गरम पाणी पिलं. त्यांची आंघोळ झाल्यावर चहा घेतला, देवपूजा केली, सडा रांगोळी केली, नंतर फरशी पुसली. परत आणि यांची कपडे त्यांनी पडलेली, देवपूजेची कपडे पडलेली ती धुतली. गॅस कट्टा सगळा स्वच्छ धुवून काढला आणि मग हे केलं, भरलेलं वांग केलं, भात केला आहे, शिरा झाला आहे. आता चपात्या तेवढ्या लाटून घेते आणि आपल्या कामाला आपण जायचं आहे दुकानात. खरं लवकर उठले की पटाटा कामं होतात बघा. त्यामुळे लवकर उठलेलं तो एक फायदा असतो, लवकर उठलेला. फक्त सकाळी लवकर उठणं हे व्हायला पाहिजे. चला, अजून सगळं आवरून जायला तरी पण 12 वाजतात, कारण की अजून चपात्या करायचे, परत 4 भांडी पडलेले आहेत ती घासायचे. त्यात संध्याकाळ आली की खूप कंटाळा येतो. त्यामुळे आत्ता सगळं उरकून जायचं आहे. आणि भाकणूक होती बाळमामांची, भंडारा चालू आहे बाळमामांचा. तर भाकणुकीत सांगितलेलं आहे की म्हणजे एकीकडं खूप पाऊस पडणार, एकीकडं पडणारच नाही. म्हणजे एकीकडं वल्ला दुष्काळ आणि एकीकडं कोरडा दुष्काळ असं होणार आहे, अशी परिस्थिती होणार आहे. परत वादळ वारं हे जास्त सुटणार, लाईटा जाणार आणि 3रं महायुद्ध हे होणारच आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या भारताच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी ज्याचं नामस्मरणात जास्त ताकद असते, लक्षात ठेवा. ज्याच्या पाठीशी दैवी शक्ती असेल तोच माणूस यातनं सगळ्यातनं तरुण निघणार आहे. ही आपली खरं म्हणजे सत्वपरीक्षाचं आहे. कारण आता माणुसकीच विसरलेली आहेत बघा. कसं पण वागतात, कसं पण बोलतात आणि दुसऱ्याचा विचार अजिबात करत नाहीत. खरं म्हणजे त्यांना सगळं होत आहे. माणसाने आपली कर्म थोडी तरी विचार करून करायला पाहिजे आणि कर्माला भिलं पण पाहिजे, लक्षात ठेवा. कारण कर्माचा हिशोब इथंच द्यावा लागतो. जर आपण असा बॉल मारला तर तो भिंतीवर असा आपटतो आणि तो परत फिरून आपल्याकडे येतो. तसं कर्माचं पण असतं, फिरून येतं आपल्याकडे, लक्षात ठेवा. त्यामुळे कर्म करत असताना विचार करून कर्म करा, वागताना विचार करून, बोलताना विचार करून बोला. कारण आपल्या खरं म्हणजे वागण्यामुळेच ही सगळी परिस्थिती आलेली आहे असं मला वाटते. आणि ह्यातनं जर तरुण जायचं असेल तर उपाय पण गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत बघा, की हे करा, रोज एक पाठ सारामृतचा करा. सारामृत ज्यांना जमत नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीचा तरी रोज एक पाठ करा. आणि ज्यांना ते पण जमत नाही तर त्यांनी सोप्यात सोपं लिखित नामजप करा म्हणून सांगितलेलं आहे. किती होईल तेवढा, तुम्हाला तर किती होईल तेवढा, त्याला काही जास्त पैसे पण द्यावे लागत नाहीत, लक्षात ठेवा. आणि याच्यापेक्षा सोपी सेवा कुठलीच नाही आहे. लिखित का करायचं? येता जाता आपण नामस्मरण केलं चालतं, पण येता जाता कसं असतं बघा. आता मी इथं शिरा करायला लागले असा आणि मी श्री स्वामी समर्थ म्हणते, श्री स्वामी समर्थ म्हणते. खरं माझ्या तोंडातनं श्री स्वामी समर्थ निघते, पण माझ्या मनातनं असं नाही आहे, लक्षात ठेवा. कारण माझं सगळं लक्ष ते शिरा करण्यात आहे. त्यामुळं ज्यावेळी आपण असं
काम करत म्हणत असतो त्यावेळी आपलं म्हणजे एकाग्र मन होऊन आपण ते नामस्मरण होत नसतं. त्यासाठी लिखित करायचं. लिहिताना कसं आता वही आणि पेन आणि आपण लिहिताना बघा बरोबर तिथंच लक्ष असतं आपलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहित असतो आपण आणि आपलं तिथंच लक्ष असतं. त्यामुळे काय करायचं, लिहित आपण ते नामस्मरण करायचं. त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त लिखित नामजप करा. ज्यांना सारामृतचा पाठ होईल त्यांनी ते करा, ज्यांना दुर्गा सप्तशतीचा होईल त्यांनी तो पाठ करा. आणि आपण ज्यावेळी मरतो लक्षात ठेवा, त्यावेळी सुद्धा आपल्यासोबत काही येत नाही. जे आपण काय सेवा केलेली असेल, नामस्मरण केलेलं असेल, जी आपली चांगली कर्म असतील तीच तेवढे आपल्यासोबत येत असतात. त्यामुळं शक्यतो आता ह्या काळात तरी माझं मत आहे सगळ्यांनी लिखित नामजप करावा. कारण सोप्यात सोपी पण सेवा होते आणि वेळेनुसार होते. संध्याकाळी जेवून खाऊन तुम्ही झोपताना जरी एक अर्धा पाऊण तास वेळ काढला आणि केला तरी सुद्धा चालतं. पण शक्यतो सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे करा. कारण आपलं आता हे संकट आलेलं आहे आपल्यावर. आता तिकडे युद्ध चालू आहे, पण थोड्या दिवसांनी मला वाटतं इकडं पण चालू होईल की काय, असं काय सांगता येत नाही आपल्याला. कारण भाकणुकीत तर सांगितलेलं आहे त्यांनी 3रं महायुद्ध होणार आणि खूप दिवसापासून त्यांनी सांगत होते बघा की युद्ध पेटणार, महायुद्ध हे 3रं महायुद्ध हे होणारच आहे. परत जंगलातले प्राणी वस्तीत येतील असं सांगत होते. आता भरपूर प्राणी वस्तीत येत आहेत बघा. म्हणजे भाकणूक सगळी ही खरीच होते त्यांची. आम्ही लहानपणापासून बघतो तर सगळं A to Z पुढचं 50 वर्षात सांगतात ते, पण जसं सांगतात तसं होतच. आता सांगितलेलं लुगडी साड्या फुकाच्या होतील, तर साड्या वगैरे आता किती स्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळं आणि लाकडाची डोरली येतील म्हणून सांगितलेलं. तर सोनं आता किती महाग झालेलं आहे आणि आता सगळेजण म्हणजे असं बेंटेक्सचं वगैरे असलेच घालायला लागले. तर ती वेळ आलेलीच आहे लक्षात ठेवा. म्हणून माझं तर मत आहे की आपण यातनं जर हे कलियुग आहे आणि यातनं जर तरुण जायचं असेल तर आपण नामस्मरणासारखी म्हणजे मोठी ताकद नाही आहे लक्षात ठेवा. त्यामुळे नामस्मरण करा सगळ्यांनी. जास्तीत जास्त नामस्मरण करा. तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्या प्रत्येक माणसाने लिखित नामजप करा. कोणत्या पण देवाचा करा. श्री स्वामी समर्थांचा करा, ओम नमः शिवाय करा, नमः शिवाय करा. लेडीज असतील तर त्याने नमः शिवायचा करावा, जेंट्सनी ओम नमः शिवायचा करावा. तुमच्या कुलदेवाचा कोणताही तुम्ही कुठल्या पण देवाचा करा. पण शक्यतो आपलं गुरुबल चांगला असावं म्हणून गुरूंची सेवा केलेली चांगली असते लक्षात ठेवा. कारण कसं असतं बघा, देव कोपला तर गुरु वाचवतो, पण गुरु जर कोपला तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. त्यामुळं आणि आपण कुठं पण पत्रिका वगैरे बघायला गेलं तर आधी गुरुबल बघतात की तुमचं गुरुबल कसं आहे काय आहे. तर गुरुबल हे माणसाचं चांगलं पाहिजे. गुरुबल चांगलं असेल तर कितीही संकट तुमच्यावर येऊन दे पण त्यातनं तुम्ही आधांतरी बाहेर पडता. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी नामस्मरण करा, जास्तीत जास्त सेवा करा. लहान मुलं असतील आणि ज्यांना लिहिता वगैरे येतं त्यांना सुद्धा करायला हवा. वयस्कर लोक असतील तर त्यांना लिहिता येत नसेल तर त्यांना नामस्मरण करायला हवा. पण नामस्मरण करत असताना देवाऱ्यासमोरच बसून करायचं, म्हणजे आपलं लक्ष एकाग्र राहतं. नाही तर धुणं धुताना, भांडे घासताना सगळं म्हणजे आपण कामं करताना जर आपण नामस्मरण कराल तर आपलं मन एकाग्र नसतं. तेवढ्या एकाग्र मनानं आपलं नामस्मरण होत नाही. त्यासाठी वयस्कर लोकांना करा. वयस्कर लोकांना पण घरातलं करायला हवा. लहान मुलांना लिहायला हवा. थोडं असून दे, एक 20 वेळा 25 वेळा असून दे, पण थोडी तरी सेवा त्यांना म्हणत आपण म्हणजे लिखित नामजप करायचा आहे. परत ज्या गृहिणी असतील कामावरायची आणि थोडं दुपारी लिखित नामजप करायचा, थोडा संध्याकाळी करायचा. जसं जमल तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कामानुसार तुम्ही करायचा. पण आपल्या घरातल्या लोकांच्या म्हणजे हितासाठी किंवा आपल्या घरातल्या लोकांचं सगळं म्हणजे कुठेही कसली अडचणी येऊ नये, सगळी कामं व्यवस्थित व्हावीत आणि आपल्या देशाच्या हितासाठी सुद्धा आपण थोडंफार तर काय ते केलं पाहिजे. महाराजांना एवढीच विनंती करायची की आलेल्या संकटातनं आम्हाला बाहेर काढ. कारण जिथं आता युद्ध चालू आहे तिथली परिस्थिती तुम्ही TV ला दाखवत आहेत, बघू शकता. खूप भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे श्वास सुद्धा घ्यायला लोकांना त्या किती त्रास व्हायला आलाय. श्वसनाचे आजार होत आहेत.
असं पिशवी तोंडाला घालून ते पोरगं फिरत होतं. काल टीव्हीला मी बघितलं, प्लॅस्टिकची पिशवी घातलेली आहे तोंडाला आणि गाठ मारलेली आहे आणि फिरत होते. म्हणजे श्वास घ्यायला पण त्यांना गुदमरायला लागलेला आहे. खरंच माझी तर कळकळीची विनंती आहे, युद्ध थांबावं. सगळ्यांनी मनापासून देवाकडे प्रार्थना करा, युद्ध थांबून दे, कुठं तर 4 जीव वाचून दे. खूप लोक मरत आहेत, खूप वाईट परिस्थिती. जी जिवंत आहेत ती पण अर्ध मेलीच झालेली आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे का आम्ही जगलो, मेला असतो बरं झालं असतं असं त्यांना वाटत आहे. म्हणजे इतकं खायला सुद्धा त्यांना काय नाही आहे तिथं, एवढी भयानक परिस्थिती तिथं झालेली आहे. त्यामुळं देवाने कुठंतरी म्हणजे त्या लहान लहान मुलांच्याकडे बघून तरी ते युद्ध थांबवावं. अशी झोपड्या केल्यात आणि घरं तर नाहीतच, झोपड्या केल्यात आणि त्यातनं राहत आहेत. आणि तिथं एवढं वारं वावटळ एवढं सुटलेलं आहे, ते सगळं त्यांनी ज्या झोपड्या केलेल्या आहेत त्यासुद्धा उडून जात आहेत. हातानं धरून ती लोक बसलेले आहेत. म्हणजे विचार करू शकता किती भयानक परिस्थिती आहे. त्यामुळं सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की हे युद्ध थांबावं. नको रे बाबा असली वेळ कुणावरही नको, कुणावरच नको असली वेळ. ती मुलं ते बघून पोटात कसं माझ्या कालवायला लागलेलं ती परिस्थिती बघून. त्यामुळे असली वेळ आपल्यावर पण येऊ नये याच्यासाठी सगळ्यांनी नामस्मरण करा, लिखित नामजप जास्तीत जास्त करा, सारामृताचे जास्तीत जास्त पाठ करा, दुर्गा सप्तशतीचे जास्तीत जास्त पाठ करा. पण सगळ्यांनी काही ना काहीतरी सेवा करा, ही माझी कळकळीची विनंती सर्वांना आहे. चला पुढचं याच्या काय बोलायचं म्हणजे मला काय हेच होईना झालेलं आहे. पण सेवा मात्र खरंच कळकळीनं सगळ्यांनी करा, कारण ही वेळ आपल्यावर तर नको बाबा, आपल्या भारतातल्या लोकांच्या तर कोणावरच नको. आणि ज्यांच्याकडे ही परिस्थिती आल्या त्यांच्याकडनं पण ही परिस्थिती लवकर निवळावी, लवकर हे बंद व्हावं. ज्यांनी म्हणजे युद्ध करायची बुद्धी ज्यांना आहे त्यांना देवानं सद्बुद्धी घालावी आणि युद्ध थांबवावं. हीच खरं म्हणजे देवाकडे प्रार्थना.